अध्याय 18 त्या अध्यायामध्ये गणिताचा संवाद आणि अर्जुनाचं ऐक्य ईश्वराशी जेव्हा ह्या ओळीच्या ज्ञानानं अर्जुन आणि भगवंत समरस झाले, अद्वैत आनंद म्हणतात, द्वैताचा निराश म्हणतात. देहभाव बंद झाल्यानंतर आत्मानुभूती येण्यासाठी जो हृदयातला जो परमभाव जागा होतो, आधी देहभाव चालू असतो. पण देहभावामध्ये विकार आणि जगतभाव आहे. पाप पुण्य आणि वृत्ती कर्मात आहे, भगवंतात नाहीये. मग कर्म तर महारथ करायचं आणि कर्माला न धरायचंय. सूक्ष्म ज्ञान हे गुह्य ज्ञान आहे. याच्यामध्ये बुद्धीला तो परमात्म्याचा टच झाला पाहिजे, आत्मरस्तीला आला पाहिजे आणि देहभाव ते टाकला पाहिजे. यानंतरची जी अवस्था आहे, ज्ञानोत्तर अवस्था असते, ती परमात्म्याचा संयोग होऊन ऐक्याच्या नंतर अद्वैत स्थिती, अद्वैत आनंद म्हणतात. जी द्वैत नष्ट झाल्यावर तयार होतो, ते इथं तयार झालंय अर्जुनाला. हा 4 वेदाचा सार या ओवीच्या द्वारे अर्जुनाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिल्या भगवंतानं की वेदाचं ज्ञान झाल्यावर ओवीचं चिंतन केल्यावर मन राम होतं किंवा आत्मरूप होतं. तुमच्या भाषेत तुम्हाला राम कळतो, तुम्हाला आत्मा कळत नाही, म्हणून आम्हाला राम म्हणायला लागतं. नाहीतर आत्माराम म्हणलेलं समजायला पाहिजे तुम्हाला. कारण जो राम आहे साकार, तो निराकार आहे, तो आत्माराम आहे. दिसतो तो साकार राम आहे. पण साकाराला ओलांडून निराकारात जायचं आणि आत्मारामाचे तदाकार व्हायचं आणि आपल्या सुखाला आपण अनुभवायचं आणि खोट्या सुखाला संपवायचं. अद्वैतामध्ये थांबायचं, द्वैताला संपवायचं. वृत्तीतून निघायचं आणि आपल्या पदावर थांबायचं. आपलं सुख भोगायचं, विषय सुख हे नाही हे समजायचं. विषय सुखामध्ये द्वैत आहे, वृत्ती आहे आणि जगत आहे, सगळंच आहे. व्यवहार आहे, भ्रम आहे, वासना आहे, देह आणि मी आहे, भेद आहे, तिथं संशय आहे, तिथं आशय आहे, तिथं विषय आहे, तिथं सगळं काही वेदात आहे. पण अभेदातले सगळं विलय पावतं. एक तो उरतो आणि तो आपल्याशी एक समरस होतो. तो पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये प्रगटतो आणि बुद्धीचा त्याचे संबंध होऊन हा जडाचा संबंध जातो. अज्ञान, ज्या अज्ञानानं मग देहाचा संबंध झाला आणि जे अज्ञान मनाला देह मी म्हणायला लावतं. साधी भाषा तुम्हाला कळती, तुम्हाला वैदिक भाषा समजत नाही म्हणून जपून बोलावं लागतं आम्हाला. काही खोल बोललं तर कळणार नाही, एवढं बोलून तर काही समजायचा पत्ता नसतो. अनुवाद पटकन नाही कळत, विषय बुद्धीत नाही थांबत. आपल्या बुद्धीत वेदांताचा विषय का थांबत नाही? आपण बोधामध्ये का रमत नाही? आपण देहाकडे का येतो पुन्हा पुन्हा? त्याचा विचार करणं म्हणजे परमार्थ आहे. उत्तम परमार्थ आहे की बुद्धीने संबंध सोडलाय की नाही. जडाचा, नाम कोट्याचा, नाम जगाचा, नाम शब्दाचा, नाम देहाचा. या गोष्टीचं अवलोकन केलं तर आपण आपल्याला स्वतःला एक तपासणी करू शकतो, शोध पाहू शकतो आपली अवस्था कशी आहे. बोधानंतर अवस्था बदलती मनाची, अंतःकरणाची. जो ओवीचा बोध आहे, गीतेचं ज्ञान आहे आणि आत्म्याचा भान आहे. हे 3 गोष्टी लक्षात ठेव. गीतेच्या बोधाच्या द्वारे आत्म्याचं ज्ञान ती सांगते. आपल्याला देहाचं आहे हे ज्ञान हे आपण कबूल करावं लागतं, पण आपण कबूल करत नाही. आपल्या अहंकाराचा माज आहे. मला सगळं ज्ञान आहे, मला सगळं येतंय, मला सगळं कळतंय. हवेत असतो आपण. फुग्यामध्ये हवा असते ते मोठा दिसतो, पण सुईचं टोक लावलं की हवा जाते निघून. तशी आपल्यात हवा आहे अहंकाराची. सांगा आहे की नाही? हो माऊली, आहे. मग अहंकार गेला का आहे का वाढला का राहिला, काय करतो, असे नाना प्रश्न आपल्याला उद्भवायला पाहिजे. मी अहंकारात आहे की अहंकाराच्या सोबत आहे, का मी देहासोबत आहे, का मी भज भगवंतासोबत आहे आणि मला त्याचा संबंध अनुभवायला, का मी देहाचा संबंध अनुभवते
असे नाना प्रश्न आपल्याला भेडसावायला पाहिजे. माझी अवस्था कोणती आहे, मी सध्या कोणत्या अवस्था भोगते. खूप सूक्ष्म परमार्थ. साधे एक शब्द बोल तुमचे तोंड बंद झाले. सांगा कोणती अवस्था आहे, सांगता येते? नाही माऊली. मग कोणचा परमार्थ तुमचा सांगा. तुमचं मन कोणत्या स्थितीत आहे आणि कोणत्या स्थितीत असायला पाहिजे, ते सरकलं की नाही, बोधात आलं की नाही, वेद त्याला कळाला की नाही, ज्ञान त्याला मिळालं की नाही, अज्ञानापासून संपवलं की नाही, वृत्तीने देहाचा त्याग केला की नाही, वैराग्य अंतःकरणात नांदायला की नाही, संताचा बोध हृदयामध्ये थांबायला की नाही, वृत्तीनं खोट्याला सोडलं की नाही. नाना प्रश्न भेडसावायला पाहिजे आपल्याला. हो माऊली. पण आपण म्हणतो त्या गावाला गेलो, ते डोंगर चढला, ते मंदिर बघितलं, त्या तीर्थाला गेलो, काय काय केलं म्हणत्यात. बिनकामी ताण आहे डोक्याला. मनाला अभिमान, बिनकामी ताण, अविद्येची ही घाण. सांगा, अविद्येची घाण आहे की नाही? हो माऊली, अविद्येचीच घाण आहे. अविद्येची. तिथे गेले की चांगलं वाटतं, हे केले की चांगलं वाटतं. झाल्या का तुमच्या सप्तपुऱ्या, झाल्या का तुमचे हे, झाले का तुमचे काशी, झाले का म्हणजे काय, स्वयंपाक का, जेवण झालं, झोप झाली, तशी भाषा लोकांतरात झाले का तुमचं, म्हणजे ह्या बाई झालेलं असते. हो माऊली. म्हणून तिला कमेंट असतील. झाले म्हणजे काय सांगा, माहित आहे झाले म्हणजे काय सांग. काय माहिती माऊली, झालं म्हणजे जाऊन आलं म्हणून झालं म्हणते. त्याला झालं म्हणतात का काय? काय अवघड आहे. म्हणून बहिरंगातून अंतरंग त्याला ताकद मान लागते, अगदी खरं. आत्मत्वाची जाण लागते आणि संताची संगती लागते, बोधाची उन्नती लागते. बोध वाढला पाहिजे मनानं, मन बोधात थांबलं पाहिजे, बोध पकडला पाहिजे आणि वेद कळायला पाहिजे आणि अविद्या संपली पाहिजे. हे टप्पे लक्षात ठेव. शांत मन होतं अविद्यातून निघाले की, निरागस मन होतं लहान लेकरासारखं. ती बाळ रांगत, त्याला काही वाटत नाही, पण त्याची आई त्याला बघती. कुठं पडल का, खड्ड्यात जाईल का, तोंड फुटल का, तसं गुरु आहे त्या बाळाला बघती. लेकरू खड्ड्यात जाईल का 60 वर्षाचं, 60 वर्षाचं, खरंच आहे. अज्ञानाच्या खड्ड्यात पडेल का, त्याला वरी कसं काढावं, 60चं उतरता येत नाही, कडेला तर घेतच येत नाही. नाही माऊली. किती अवघड आहे. फार थोडं थकून आले ते उन्हात. लग्न यांचे 12, 12:30, 1. आता ऐका. हे निर्धार जाता पुढे, निर्धारासे ठक पडे, ते दोघे झाले एवढे, संवाद सरसे. बघा, निर्धार मनाचा म्हणजे दोघं कोणत्या अवस्थेत आहेत. निर्धार एक त्याचा संवाद ऐकून, कोणाचा संवाद, भगवंताच्या मुखातून द्वैताचा संवाद केला कृष्ण परमात्म्याने बोधाच्या माध्यमातून. अर्जुनाला पद बदलायला लावलं, देहपद टाकायला लावलं, आत्मपदावर आणलं. मनाचा निर्णय झाला त्याचा. निर्धार म्हणजे निर्णय. मी देह नाहीये, मी जड नाहीये, मी जन्मणारा मृत्यूचा काही जाणार नाहीये, मग मी कोण आहे? न जन्म न मरण असा असणारा परमात्मा आत्मा आहे. मग असा निर्णय झाला कुणाचा? अर्जुनाचा. भगवंत बोलले, दोघं एकत्र आले. मग कोण अर्जुन आणि कोण देव कळले झाले, कारण दोघं एकत्र आले. सुंदर परिभाषा ओळीची या.
निर्धारू जाता पुढे. हे सुंदर आहे. त्या अर्जुनाची आणि कृष्ण परमात्म्याची अवस्था संजयाने बघितली आणि ही ओवी लिहिली माऊलीनं. संजयाचा अनुभवाचा अनुवाद माऊलीनं शब्दात टिपलाय. जरा डोकं वापरा. हे फक्त आता कळणं होणं तर पुढे बात आहे. त्या दोघांच्या 18 अध्यायाच्या 16च्या ओळीमध्ये भगवंताच्या बोधानं अर्जुनानं देहपद सोडलं आणि आत्मपद गाठलं. अर्जुन अद्वैतामध्ये आला. अर्जुन कृष्ण झाला. कृष्णाची उपाधी आणि अर्जुनाची उपाधीचा बाद झाला, निराश झाला. दोघं एका पदावर आले, एकत्र झाले, एक झाले. त्याला अद्वैत स्थिती म्हणतात. द्वैताचा नाश करून वृत्ती जेव्हा परमात्म्यामध्ये विलीन होती आणि दोघं एकत्र येतात, तर तो बोध आणि तो अनुवाद त्याचा निर्णय करायचा कसे झाले तर निर्णयच बंद पडला असं संजय बोलायला. बघ अर्जुन हा त्या कृष्णाशी समरस झाला. मग कोण अर्जुन आणि कोण कृष्ण असा जर निर्णय करायला ठरलं, अलग करायचं ठरलं, तर अलग तर होतच नव्हते दोघं, कारण नव्हतेच ते अलग. जीव शिव सम सांगितले हरिपाठात. दोघं एक झाले, एक होते म्हणून झाले. हे दोघं दोन आहेत का एक आहेत हे कळण्यासाठी संजयाची बुद्धी निर्णय करू लागली. ते निर्णयच बंद पडला. दोघं कोण आहेत कळण झालं. दोन आहेत का एक सांगता येईना, वाचा बंद पडली. पुढच्या ओळी तेच आहे. फार सुंदर आहे चिंतन. आपण विचित्र बघतो संसारात. हाकार करतो, आहे त्याला नाही म्हणतो, नाही त्याला आहे करतो, नाही त्याला प्रेमामध्ये बुडून जातो आणि द्वैतामध्ये आपण जीवन जगतो आणि पाप पुण्याचा भार डोक्यावर घेऊन पुढच्या येऊन जातो. कळत नाही बुद्धी. बायकाला तर कळत नाही कमीत कमी. पुरुषाला तर ज्ञानच नसतं बिचाऱ्यांना. धंदा व्यवसाय त्यांना तर काही मी बोलू शकत नाही. पण बायका रिकामट्याकडे असतात, काही काम धंदे नसतात. 4-4 बायका कामाला घरात. आता फक्त तोंडात घास घालायला बाई लावावी या बायानं. आणि मला काम आहे ग. अरे नारायण, कसं कसं काय काय निर्धाराची ठक पडे. निर्णय करायला गेलो मी संजय, कोण देव कोण अर्जुन आहे, हे दोघं आहेत का दोन आहेत का एक आहे काहीच कळलं. कारण त्यांचा बोल ऐकून मी बी तसाच अवस्थेत गेलो. मला काहीच कळलं. कोण अर्जुन कोण देव कोण बोध काय जगत काही समजलं. निर्धाराशी ठक पडे. ऐका. ते दोघे झाले एवढे संवादा सरसे. ते दोघे झाले एवढे संवादा सरसे. ते दोघ जण संवादामध्ये सांगितलेले आत्मरूपासारखे झाले. कोण अर्जुन आणि कोण कृष्ण हे समजेना झालं. जो संवाद होता ज्ञानाचा गीतेचा 18व्या अध्यायाच्या 1600 श्लोकाचा, तर संवादामध्ये अर्जुन आणि कृष्ण दोघं एकच आहेत. तसे ते दोघं एक झाले. साष्टांग दंडवत माऊली. खरंच ती समाज किती सहज सांगितले. बायका म्हणतात ज्ञानेश्वरी कळत. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. आहेच तसं काय सरिता, सोपं आहे. सांगितलं काय, मराठी भाषा आहे ना ती. मनाला जरा समजावून सांगून मला उद्धार करायचा. बाबा इकडे अडकू नको, विषात मरमू नको आणि मी कोण हे समजल्याशिवाय श्वास बंद होऊ देऊ नको, ही मनाची धारणा पाहिजे. संसार मरणांत केला. इतके कामाला बाय आणि पुन्हा तुम्हाला वेळ नाही. धोंडे घाला काय तुम्हाला मी त्यातून ह्याच्या धोंड्याच्या मासातले हा घाला 10-20 वरून खालून मधून. कामच काय तुम्हाला मातीचे 50 बाया हाताखाली पुन्हा म्हणतात काम आहे. काही वाटत कसं नसतं बऱ्या बायकाला. जी मिळता कृष्ण आणि परमात्मा दोघं एकत्र कसं आले हे सांगण्यासाठी उदाहरण दिले. जी मिळता दोन्ही उदके, दोन पाणी, इकडचं एक पाणी तिकडचं पाणी वाहत आलं, ते एकत्र झालं, ते मिसळू नये म्हणून मध्ये मिठाचा बाण घातला, तर देवा कसं ते पाणी एक झाल्याशिवाय राहील. इकडचं पाणी पूर्वेचं पश्चिमेचं यायलं, मध्ये मिसळायलं, ते तिकडचं पाणी तिकडे राहावं, इकडचं इकडे राहून दोघांमध्ये मिठाचा बाण घातला, तर दोन्ही पाणी एकत्र झाल्याशिवाय राहतील. तर दोघांच्या मध्ये गीतेचा संवाद आला तर कृष्ण अर्जुन 2 राहतील. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे.
नमस्कार. लय छान आहे बेटा, लय मस्त आहे, लय छान आहे. आता पुढचं आहे का? दोझी मिळता दोन्ही उदके, माझी लवण वारू ठाके. वारू म्हणजे मध्ये बांध, लवण म्हणजे मीठ. की तयासी हे निमिखे तेची होया. निमित्त मात्र त्या मध्ये बांध असतो, ते मीठ त्या पाण्याला अडवू शकत नाही. तसा बोध बुद्धीला द्वैतात राहू देत नाही. कृष्ण आणि परमात्मा, कृष्ण आणि अर्जुन दोन नाही राहिले. आता हे फार गांभीर्य बोधाचं सांगल तुम्हाला की ऐका. की तयासी ही निमिखे तेची होय. ते मीठ पण पाणी झालं. आता पाणीच पाण्याला कसं अडवण, तसं अर्जुन आणि परमात्मा दोघं एका पदावर आले. कोण कुणाला अडवण, तू जीवन मी शिव. फार सुंदर गमत आहे बेटा. आपण अभ्यास नाही करत, विचारसागर नाही, तुम्हाला पंचकरण नाही, थोडस थांबावं लागतं. काय मांडावं हे कळत नाही म्हणून थांबावं लागतं जरासं. चला. तैसे श्री कृष्ण अर्जुन दोन्ही, तैसे श्री कृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते म्हणी. धरिता मजही वाणी तेची हो तसे, धरिता तेची वाणी मजही हो तसे. श्रीकृष्ण अर्जुन ज्या संवादाने एक झाले, ते संवाद माझ्या मनात आला आणि ते माझं मन पण अर्जुनामध्ये देवामध्ये एक झालं. आता मी तर कुठं बाहेर राहिलो. ज्या बोधानं दोघं एक झाले, ते बोध माझ्या मनात आला. माझं मन बी कृष्ण झालं. आता मी तर देवावर कसं येऊ आणि युद्धाचा प्रसंग कसा सांगू? बापरे, सुंदर सांगितलं माऊली. किती कठीण होती माऊली, बापरे, आणि किती सहज सांगितली. कठीण काहीच नाही ग प्रेरणा. कठीण तुम बाई जात आहे, बाईची जात. श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले म्हणी. दोघं एका पदावर येताना जो संवाद होता गीतेच्या त्या श्लोकाच्या भावार्थातून, ओवीच्या बोधातून अर्जुन न राहता कृष्ण बनला. तो संवाद माझ्या मनात आला. मनानं संवादामध्ये एक झालं आणि माझं मन पण कृष्णामध्ये विलीन झालं. आता मी काय बोलू? त्या अद्वैताचा आनंद मी भोगायलो. ते दोघं एक झाले, मी पण त्या बोधात आलो, मी पण तन्मय झालो. असं संजय बोलायले. बघा काय सुंदर आहे. सांगा, सांगायच्यात काय खोटे, काय कळायसारखं, काय न कळायसारखं? काहीच नाही. तुम्ही सांगितल्यामुळे कळलं आम्हाला सगळं. माझं काय सोपं आहे. माझं काय काही नाही. आता ज्ञानेश्वरी घेते, ध्यास मात्र आहे. काल पाठ गेला म्हणून कासावीस झाला जीव. कंप सुटला, अंगावर घाम आला, रोमांच झाले, थरथर कापू लागला, देह हलवू लागला. त्याला काही सुधरण झालं. त्याच्या अंगावरचा घाम, त्याचा श्वास, त्याचा कंप, त्याचं हृदय आणलेलं, शरीर थरथर कापायलं, घामानं डबडबलेलं. त्याची अवस्था बिघडली. कुणाची? संजयाची. ऐसे म्हणे ना मोठके तव हिरोने सात्विके. अष्टसात्विक भांड आठवून आला. आठवणीला नेनो के संजयपणाचा. मी संजय आहे, मी विसरून गेलो संजयपणाचा. रोमांच जो फरके, अंगावर रोमांच दाटले, थरकाप उडला, सगळ्या अंगावर शहारे आले. रोमांच जव फरके तव तव अंग सुरके. अंगाला संकोच झाला, अंग संकुचित व्हायलं, सुरके. स्तंभ स्वेदाचे जिंके एकला कंप. स्वेद म्हणजे घाम. अंगाला स्तंभ, थरकाप, कंप सुटला, घाम आला आणि एकला कंप, थरथर कापायला शरीर. कोणतं कामून कापायला? ते अद्वैत स्थितीवर आले संजय. दोघाचा अद्वैत बघितला. कृष्ण अर्जुन एकत्र झाले बघितलं. संजय पण एक झाला. मग अष्टसात्विक भाव अद्वैत आनंद भोगायला सुरुवात झाला आणि द्वैत भाव बंद झाला. हा अनुभव कधी आला नव्हता. तर अद्वैताचा रस फुला नव्हता, आनंद कधी भोगला नव्हता, देवभाव कधी संपलेला नव्हता, ते पद त्यानं कधी गाठलेलं नव्हतं, ईश्वराचा संबंध बुद्धीने केलाच नव्हता आणि जीवाशिवाचा संगम झाला नव्हता. पण आता झाला होता आणि संजय थरथर कापू लागला. रोमांच दाटले होते, शरीर कापू लागलं, थर 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 कापू लागलं आणि सात्विक भाव जागा झाला. त्याची अवस्था बदलली कारण तो अद्वैत पदावर आला. राम राम माई.
द्वैत त्याचं संपलं त्या क्षणामध्ये, आणि तो एक वेगळ्याच अवस्थेत गेला संजय. ती अवस्था म्हणजे अद्वैताची, ती अवस्था म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची, ती अवस्था म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा जो गाभा मिळतो, तो गाभा म्हणजे अद्वैतानंद. अद्वैता म्हणजे द्वैताचा नाश, असं आणि द्वैत. ज्या ठिकाणी द्वैत नाही असं असं म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे आनंद, आनंद म्हणजे व्यापकता, व्यापक म्हणजे समरसता, समरसता म्हणजे एक आहे, एक म्हणजे तो आहे, आणि तो म्हणजे मी आहे, मी म्हणजे परम आहे, परम म्हणजे श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ म्हणजे अद्वितीय, अद्वितीय म्हणजे जगत नाही, जीव नाही, फक्त तो म्हणजे परमात्मा. ही अवस्था त्यानं गाठली. हे प्रश्न लिहा वरती, 3 वाक्य लिहा, तुम्हाला मी ह्याचा विस्तार आनंदी सांगल. एकदम सुंदर तुम्हाला मांडून देईल मी. तो म्हणजे परमात्मा. ही मोक्षाची स्थिती झाली. हे काही शब्द तुम्हाला मांडता येत नाही, अडखळती वाणी आमची, खूप अडखळती. काय बोलावं काय सांगावं हे कळत नाही. तुम्हाला शब्द सांगितलं मी, संजय कसे झाले, अर्जुनाचं पद हे पद कसं गेलं, द्वैताचा नाश कसा बोधाना केला गीतेच्या ओवीच्या. द्वैताचा नाश होणं म्हणजे देहबाद होणं. देह म्हणजे जड आहे, आणि जड म्हणजे खोट आहे, आणि खोट म्हणजे वेदांतामध्ये मिथ्यात्व आहे. विचार बोलायला फार वेळ लागतो. आपला 200 ओव्याचा प्रवास राहिलाय, आपण 1600 संपवल्यात. 17 आणि 18 200 ओव्या होत नाहीत, मलाही माहिती, तुम्हालाही माहिती. हो माऊली. एका महिन्याचा कालावधी, त्याच्यात नंतर मला 8 दिवस मला तयारी करायची. मी शेवटी 2 दिवस पाठी आठवत गेला नेणुके संजयपणाचा. रोमांच जव फरके तव तव अंग सुरके, स्तंभवे सेदाचे जिंके एकला कंप. शरीर थरथर कापू लागलं त्यांचं संजयाचं. अद्वय आनंद स्पर्शे, अद्वय आनंद स्पर्शे. भगवंत काय बोलले ऐका, शब्दावर पण खूप काही सांगता येतं, खूप काही चित्त जाग होतं, खूप काही ज्ञान येतं, तुम्हाला हृदय आणि मौन होतं, तुम्हाला कृष्णाचं नातं उत्पन्न होतं, देहाचं नातं बंद होतं. हो माऊली. कळालं? हो माऊली. भगवंताचा सहवास बुद्धीला मिळतो. पहिला वाक्य, देह बुद्धीचा त्याग होतो, उपाधीचा निराश होतो, जीवाशिवाचा ऐक्याचा अनुभव येतो. जीव हा जीव भावाने संपवला जातो. जीव हा जीव नसून मी देह नाही, हा जग सत्य नाही, व्यवहार मी नाही, माझ्यामुळे नाही, व्यवहार माझा नाही, व्यवहार सुटलेला असतो बुद्धीतून, देहभाव टाकलेला असतो अंतःकरणानं. देहभावातून बुद्धी अलग झालेली असती आणि परमात्म्यामध्ये समरस झालेली असती. तिला आपल्या आपल्या अनुभवाची, आपल्या आपल्या स्थितीची अनुभूती असती. ती स्थिती म्हणजे सच्चित आनंदाची. बुद्धी आपल्या परमात्म्याशी मिलन करत असते, स्वसुखाशी समरस असते, आणि ऐक्यामध्ये उडालेली असते बुद्धी. कोणाचं ऐक्य? तिच्या परमात्म्याचं. बुद्धीचं मूळ रूप परमात्मा आहे, आत्मा आहे. ती स्वयंभू परमात्म्याकडे गेली, तिथं ती बिलगली, एकरूप झाली. तिने जडाला सोडलं, अविद्येला भस्म केलं, दृश्य समाप्त झालं, त्रिपुटी बाधित ठरली, मन राम म्हणलं, त्यानं देहाला सोडलं. नीट लक्षात ठेवा, शब्द काय येतात मला पुन्हा येत नाहीत, हे लक्षात ठेवा. अद्वैत आनंदे हे शब्दावर बोलायला तुम्हाला हवे. अद्वैत आनंद स्पर्शे हे शब्द ओवी वाचन मग सांगते. अद्वैत आनंद स्पर्शे दिठी समरस झाली असे, ते अश्रू नव्हते जैसे द्रवत्वची. दिठी समरस झाली ऐसे ते अश्रू नव्हते द्रवत्वची. दोघाच्या डोळ्यातून पाणी जर यायला सर 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 धारा लागल्या की अनुभव आहे, मी कृष्ण, मी भगवंतापासून दोन नाही, मी देह नाही, मी एक रस, एक आनंद, एक स्वानंद आहे, माझा रूप आनंद आहे, मी दुःखात का गेले?
मी द्वैतात का राहिले आतापर्यंत? मी माझा देह नसताना मी देहाला का पकडलं बुद्धीनं? मन का करणं विषयानं? संशय का घेतला मी देह का मी राम का संशय आला? मला असे का कळालं नाही? मला विषय का सुटला नाही? माझा भेद का तुटला नाही? माझा भ्रम का संपवला नाही? मी रामापाशी होते, मी देहापाशी का आले? आता देहापासून रामाकडे गेले, मी रामरूप झाले. हा अनुभव रामाचा अद्वैत आनंदाचा आहे, दोघाचा ऐक्याचा आहे, जीवाशिवाचा मिलनाचा आहे, अद्वैत आनंदाचा आहे, विलक्षण सुखाचा आहे. वृत्ती वाचून आनंद आहे, शब्दा वाचून संवाद आहे, जगा वाचून तो स्वानंद आहे, विषया वाचून ते सुख आहे, ते आत्मरूप आहे. तुम्ही माझं स्वरूप आहे. न विषय न वृत्ती न व्यवहार न जगत न देह न देव न जीव न शिव, हे सगळं संपलंय. साष्टांग दंडवत माऊली. खरंच इतकं समजा. तुम्हाला 10% बोलले, 10 पैसे बोलले फक्त, त्याच्यात 90% राहिले अजून. अद्वैत आनंद स्पर्श सोपं नसतं होतं, हे सोपं नसतं बेटा. नाही माऊली, सोपं नसतंच. त्याला आपलं आयुष्य वेचावं लागतं, आयुष्य वेचावं लागतं. तो मोठा काल आम्ही तिघं बसतो जेवायला, तो म्हणला बायकोला, बाद आहे जगत मिथ्यात्व, जगत नाहीच आहे, अजातवाद, आणि तुम्ही जगतात तोंड घालतात. आत्मसत्तेवरी जेव्हा परमात्मा म्हणतो मी असा आहे, मी असा आहे, तुम्ही दोन नाही, ते जगत सिद्धच होत नाही ज्ञानानंतर, तर जगतात कुठं कुठं जायचं मग? जी वस्तू सिद्धच होत नाही तर तिथे हिंडायचं का? हो माऊली. सिद्धच नाही. जिथं जगत सिद्ध होत नाही, जीव राहत नाही, परमात्म्यापासून त्याला अलग होताच येत नाही, तो देह नाहीच आहे हे कळायला बोधानं, मिळालं ज्ञान वेदानं, अनुभूती हृदयानं, मुक्ती ज्ञानानं, भक्ती वेदानं, आणि ही संपत्ती वेदाची साधूच्या संगतीनं. आता कोणती संपत्ती चांगली आहे? जिथं जगत नाही म्हणून सांगते हात वर करून वेद, तिथे म्हणते जगतात हिंडायचं. आता हिला कुठं कोंडायचं अंधारात? सांगा. कारण हे तुमची लायकी नाही, हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला पैसा देऊन देव देव केला वाटते, त्यांची घमंड जिरवाना जगत त्यानं स्वीकारले. ज्याला जगताचा अत्यंत अभाव आहे, जो परमात्मा, जो शिव झाला, जो संतांच्या संगतीमध्ये राम बनला, तो ईश्वराशी समरस झाला, त्याला देव कुठे भिन्न उरला? कुठेच नाही आता माऊली, बोला. कुठेच नाही. कुठेच नाही. मॅडम तुम्ही काल म्हणल्या का देव धोंडा पाणी म्हणल्या की नाही? काल मला बोलले ना तुम्ही. मला काल बोलले ते, मी तर त्यांना सांगतच नाही भाषा, त्यांना बी हिंडायचं लय शोक आहे. माझा राग येऊन मला हानते, मला येऊन नगदी म्हणतो, रोकडा म्हणजे नगदी म्हणतो, चिंतनात, श्रवणात, वेदात, पोथीत, ज्ञानेश्वरीत, हातात देव. काय बोलावं आता? जावं पण हे कळवून वगैरे, हे मिळाल्यावर काय नाही, पण त्यांच्या ते सादरचं तसं फिरवतं दो त्यांना. काही ना काही ते 4 पैसे कामी लागतात. नंबर 2, नंबर 3, नंबर 4 ब्लॅक तिकडे घाला तिथं. कळालं का? हो माऊली. चला आता अद्वैत आनंद स्पर्शे, अद्वैत आनंद स्पर्शे. आता स्पर्श म्हणजे ऐका, आता तुम्हाला राग समजावून सांगते. स्पर्श म्हणजे हात आणि हा हात दोघाला दोघं चिटकले तेव्हा स्पर्श आहे का? असा असल्या स्पर्श आहे. त्याचा स्पर्श इथं आहे का आता ह्या हाताला? नाही माऊली, चिटकल्यावरच आहे. मग जेव्हा दोघं जवळ आले, चिटकले, तर स्पर्श झाले. तसं जीव सो एक झाले तर स्पर्श. तू देव आणि मी जीव, आहे का स्पर्श? नाही माऊली, नाही. मग तू तिथं आणि मी इथं, आणि तुला मी बघायलो, तुला जाणणं
बघणं चांगलं रे विठ्ठला. नामदेवाला हाकललं की त्यानं, मला बघू नको आणि जीव घाल नको, माझ्यापाशी ये, मला प्राप्त कर, ज्ञानसिद्धी कर, अद्वैत आनंद घे, वेदाचा नाश कर, जीव घालणं बंद कर. हो माऊली. कळायला पाहिजे जरा कळायला पाहिजे. लोणी आहे प्युअर आहे दुधापेक्षा, पण तुपापेक्षा कमी आहे. कारण लोण्यामध्ये ताकाचा अंश आहे, तुपात काहीच नाही. तसं ज्ञानात काहीच नाही. तूप हो, लोणी नको. अगदी खरं माऊली. रोजच्या ह्याच्यातलं उदाहरण. मी कामून सोडली येणी बासरीची गाणी का सोडलं? सोडलं वृंदावन सोडलं, मथुरा सोडली राधा, गेले द्वारकेत. कितीतरी वर्ष द्वारकेत राहिले. 7 वर्ष ते होते गोकुळात नाचायला, निंडायला, काला करायला, सांगायला, कीर्तनात धिंगाणा कृष्णाचा. पण कृष्ण सांगायला वेद आहे, नाचायला ते गोकुळ आहे, आणि कळायला वेद आहे, मिळायला संत आहे, अनुभवायला ग्रंथ आहे. बापरे. काला किती दिवस आहे? किती दिवस? 7 वर्ष राहिला काला. मथुरेत गोकुळात वृंदावन, चिंडीविनीची गाठ, काय मटके फोडले, लोणी काढलं, भुलवलं, सगळं केलं. 7च वर्ष सोडून दिलं. मग त्या माईला बी जिनं प्रेम केलं, मांडीवर घेतलं, कमून ढकललं तिला, कमून नेले द्वारकेला तिला. घाम फुटला पाहिजे कृष्ण कळाल्यावर. ते कळतं व्हय कुणाला? आहे का पात्रता कृष्ण कळायचं? नाही माऊली. ती पात्रता इथं आल्यावर कळते संतापाशी. कृष्ण स्वतः कळून देत नसतो कोणालाच. ते काय कळून देईल कोणाला? बोलतंय का ते? त्याला बोलताच येत नाही. नाही बोलतात त्याला. ओवीतून बोलले माऊली त्याचं स्वरूप. त्याला कसं तर सांगितलं काय मी असं टटान कशावर सांगल ते काय, ते बोलतच नाही. जेव्हा ते कितीतरी वर्षानं थकल्यानंतर वसुदेव आणि नंद आणि देवकी तिकडे गेले, तर दारामध्ये म्हणले माझा काना भेटायचे. म्हणजे कोणता काना? आमच्या मध्ये द्वारका नरेश आहेत ते, काना बिना नाही येता द्वारकाधीश. त्याला द्वारकाधीश म्हणा, महाराज आहेत ते. तुमचा काना आहे, तुमचा नाही तर काना आला. काना पळत तसाच नरेश. मग तिची आई म्हणते नंद आणि त्याची आई. मग म्हणे द्वारकाधीश, आई द्वारकाधीश म्हण नको मला कानाच म्हण, रडायला देव, गळा रडायला. काय झालं? मला काना म्हणाय मी ना, द्वारकाधीश नरेश नको म्हणू. वळत आला ते कुंटाना दाना. हे सगळं भक्तीत असतं. पळायचं, यायचं, जायचं, ज्ञानामध्ये एक राहायचं. कुठं काय कळावं, समजावं. प्रेम म्हणजे भक्ती आहे. एकदम प्रेम रूप होणं म्हणजे ही मुक्ती आहे. त्याला एकोम बहुशांग व्हावं वाटलं म्हणून. तुला काही वाटल. मग त्यानं पृथ्वी केली, जीव केले, चर केलं, आचार केलं, पशु केलं, पक्षी केले, कितीतरी 84 योने केलं. ते काय करत नाही बाप्पा. एकोहम बहुशांग. मी एकटाय, मला भाऊ वाटलं आणि माझं सुख मला घ्या वाटलं. माझी प्रॉपर्टी नाताला द्या वाटली, आणि पोराला नाही. नातावर प्रेम आहे ना, मग नाताला द्यायचं. तसं मला भाऊ व्हायचं. तू भाऊ झाला आणि आमचा जीव गेला. तू झाला भाऊ, आम्हाला झाला भाऊ. एक कोहम बहुशांग. त्याला सांगितलं की तिथून आम्ही काय करा, मी एकच आहे. मग हे भाऊ काहून? मी जगत पण झालो, आणि का माझा आनंद मला घ्यायचा होता. असं आहे.
कसा आनंद. आता किलोभर सोनं घेतलं, दागिने घातले, ते आनंद भोगितला मग. आणि बँकेत पडले तर आनंद नाही, पण ते पैसे अलंकार रूपाने अंगावर आले, तसं माझं सुख जगत रूपामधून मी पाहिलं. साष्टांग अद्भुत दंडवत. माऊली. अगदी काय खरंच सांगितलं बा. सुंदर सांगितलं. मग काय तुम्हाला त्याच्याशिवाय काय कळत? सोन्याशिवाय बाहेर कळतं काय? आवडीचा विषय तुमच्या. हो माऊली, खरंच आहे. सोन्याची आवडी आवड पाहायला. सोनं म्हणले की प्राण बायका. चप्पल हार, आधी चप्पल आणि मग हार आहे, तरी कळत नाही. चला, अद्वैतानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे अर्जुनाची दृष्टी. अर्जुन भगवंत परमात्म्या समोर झाला. दिठी फार सुंदर आहे. रसमय झाली असे, कोणता रस? आनंदाचा रस बुडाली. ते अश्रू नवते जैसे द्रवत्वची. अर्जुनाला दृष्टी आली आपल्या स्वरूपाची. मी तो आहे, विनाकारण मी देहावर आलो, विनाकारण व्यवहारात गेलो, विनाकारण बुद्धी जडाला शिवली, आणि विनाकारण माझ्या परमात्म्यापासून मी दूर झालो. त्याचा राष्ट्रासाठी वाहत दाटून आले, डोळ्यात पाणी असं डबडब वाहत यायलं. रसमय झाली असे. दिठी म्हणजे नजर, नजर म्हणजे अनुभूती, अनुभूती म्हणजे आपल्या परमात्म्याचा स्पर्श, आणि स्पर्शमात म्हणजे रस म्हणजे आनंदाचा रस. तिथं ती आली बुद्धी, आणि तो मी आहे असा अनुभव आला. तो आनंद आपल्या त्यानं भोगायला सुरुवात झाली, आणि तो आनंद भोगताना त्या अर्जुनाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा घळघळ वाहू लागल्या. ते पाणी नाही, प्रेमाचा द्रव बाहेर यायलाय, असा अर्जुन बोलायलाय. बापरे, किती काय सुंदर. नसतं वर्णन शब्दात करणं शक्यच नाही, पण तरी पण केलं माऊली. काय भाव आहे, खरंच आहे माऊली. कसल्या ते दुःखात खूप अगं सांगता येत नाही, पण देव कसं बोलू देवाला माहिती नाही बापा. हे कसं मांडावं, शब्द तरी आहेत काय रे आनंदाला. नाही माऊली, खरंच आहे. सांगताच येत नाही. आनंद लेकराचा, नाताचा, पंतोचा, सोन्याचा, दागिन्याचा, फलाटाचा तसला नसतंय. हे आनंद आपल्या आपल्या अद्वैत पदाचा, आपल्या आपल्या स्थितीचा आनंद आहे. अद्वैत आनंद आहे ज्या ठिकाणी द्वेष संपलेले, ज्या ठिकाणी काम क्रोध सांडलेले, ज्या ठिकाणी वासला भस्म झालेली आहे, तिथं ज्ञानाची स्थिती आलेली आहे. तिथं परमात्म्याचा आणि बुद्धीचा संगम झालाय. जिथं मन राम झाले, स्वानंद भोगायले. म्यूट पहा. प्रेमाचा पाझर डोळ्यातून बाहेर येत होता, द्रवत्व. जे हृदयामध्ये आनंद जो भोगत होता, तो आनंदाचं रूप घेऊन ते द्रव पाणी झालं होतं, आणि तो आनंद डोळ्यातून पाझरत होता, द्रवत्वाची. खूप छान माऊली. जो अद्वैत आनंद भोगत होता, तो आनंदाचं रूप घेऊन ते पाणी डोळ्यातून बाहेर आलं होतं. शब्दाने सांगता येत नव्हतं ना. मग काही वेळेस पाणी पण येतं ना आपल्या व्यवहारात. आपल्याला पण एखादा जीवला कोणी भेटला, एखाद्याने आपल्या प्रेमाचा व्यक्ती आला, किंवा मुलगी आई समोर आली, तर आईला पाणी येतं, मुलीला पाणी येतं, द्रवत्वाची. बोलता येते बेटा, थांबते आता, जाते पुढं. 6 ओव्या झालेत, 5 संपले. आज कस तरी चांगलं झालं 5 ओव्या. हो माऊली. चला, जा वाटत नाही खाली, पण चालू. चला खाली. 6 नेनो कायन माय पोटी. नेनो मला काय कळत झाले म्हणजे अजून. नेनो काही समजा माझी अवस्था. नेनो काय न माये पोटी. माझ्या पोटात ते प्रेमाचा आनंद मावून झाला. ते प्रेम भोगलं. कोणतं? अद्वैताचं प्रेम. काय नेनो गुंफे कंठी. म्हणजे कंठ दाटून यायला. काय सांगू त्याचा, बोलायला गेलो तर कंठ दाटायला, डोळ्यात पाणी यायला. ते प्रेम मी जे भोगतोय अद्वैताचं, भगवंताचं, ऐक्याचं, ते सांगताना कंठ दाटून आला. पोटात काहीच शब्द फुटणं झाला. काय बोलू, काय सांगू, डोळ्यात धरा लागला, कंठ दाटून आला. पोटात कसतरी घालमेल व्हायली, शब्द फुटणं, वाणी कुंठित झाली. तो आनंद अद्वैताचा कसा सांगू जगाला मी, असं शब्दातून अर्जुन बोलायले. किती सुंदर माऊली. राम राम माई. माई तुमचे उपकार कुठं फेडावं आम्ही. आणि स्वरूपानं उरावं आपण, हे त्याला मागावं. का ना एवढंच दे मुला,
की माझा शेवट तुझ्या संबंधाने तुझ्या बुद्धीमध्ये तू प्रगट हो. मला कुठले संस्कार, कुठली वासना, कुठली आठवण कुणाची येऊ देऊ नको आणि माझ्या बुद्धीतून तू जाऊ नको. मला आठवण होऊ देऊ नको कुणाची आणि तू बुद्धीतून जाऊ नकोस. एवढं सांगावं त्याला, एवढं मागावं देतो तो. हो तशी माऊली. इच्छा तशी पूर्वीना हो हो इथलं माई. आठवण नसावं, इथलं नसावं राधा आठवण कुठली तुम्हाला तर नाहीच आहे. मी तुमच्या उदास वृत्तीमध्ये राहता तो विषय सोडा. तेव्हा आपल्या वेदामध्ये राहायचंय, वेदामध्ये यायचंय, गीतेला बघून स्वतःला पाहायचंय आणि तो भोग घ्यायचा. कोणता अद्वैताचा? वाचणं गीता वेगळं बेटा. काय ऐका कसे तुम्ही मूठ काढलाच तुम्हाला बोलते. गीता वाचणं वेगळं, पाठ करणं वेगळं, पण गीतेच्या बोधामध्ये मनानं थांबणं वेगळं. समजलं 3 गोष्टी? हो माऊली. हो माई, आम्ही तिसऱ्यातच आलो डायरेक्ट. दोन्ही केलं नाही. हा. ते वाचन करणं, गीता पाठ करणं, शब्दशः बोलणं हे स्थूल आहे. पण अंतरंग हा आहे की अर्जुनाची काय अवस्था आहे, अद्वैत आनंद काय. गीतेत नाही सांगितलं अद्वैत आनंद. सांगा कोणत्या श्लोकात अद्वैत आनंद आहे? नाही माऊली, नाही सांगितलं, खरंच नाही सांगितलं. म्हणून 700 श्लोकाचा 9000 ओळीमध्ये परिहार करण्याचं काम देवाचं एकच होतं. जे गीतेतून मी मिळत नाही तर ज्ञानातून ओळीतून कळतो म्हणून भगवंताने पुन्हा अवतार घेतला. म्हणून जे ज्ञानेश्वरी वाचत नाहीत त्यांना गीता पूर्ण लागतच नाही. लिहून ठेवायचं बॉन्डवर. अगदी माऊली. अगदी सत्य. हो माऊली, काहीच कळत नाही. खूप वर्षापासून वाटत होतं नाही जेव्हा आम्ही गीता वाचत होतो ना. अनुभव अर्जुनाशी काय झाला, अर्जुन कसा मुक्त झाला, बोध कसा आला, संजय काय बोलले, ओवी कशी बोलली, ओवी कशी बनली, त्याच्यामध्ये गीता कशी आणली आणि त्या बोधामध्ये जीवा शिवाची एकता कशी झाली हे कळत नाही. गीतेतून किती नाचा खरंच नाही कळत कळत. नाही. भाग्यवान. आम्हाला कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर तुम्ही भाग्यवान. आम्हाला कळत नाही. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचून काय कळत नाही. ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आली, ह्याच्यात गीता बी आली. आम्ही दोघांचा विस्तार सांगतो. सांगा श्लोक सुटला का कुठला आपला? नाही माऊली, नाही माऊली. असे दिटी रसमय झाली असे ते अश्रू नवती जैसे द्रवत्वची नेनो कायन माय पोटी कायनेनो गुंफे कंठी वागार्था पडली मिठी कुसासिया. वागार्थ वाघ म्हणजे बोलणं, वाणी. वाणीला बोला वाटला, आनंद सांगा वाटला, अद्वैत बोधाचा अनुभव सुखाचा मांडा वाटला तर ती वाणीच शांत बसली, तिला बोलताच येणं उंटीच झाली. वागार्था पडली मिठी उसासियाची उजमून असं दाटून आलं, रडू आलं, कंठ दाटून आला, उसूस भरून आलं, रडू यायलं, वाणी बंद पडली. काय आनंद सांगू, मी काय आनंद बघालो, मी अद्वैतात आलो, मी राम झालो, माझ्या भगवंतापाशी माझी बुद्धी गेली, मी राम झालो, मी देह नाही, मी आनंद भोगला, मी आनंद भोगला, मी अद्वैत भोगलं असं सांगायचं तर वाणी बंद पडली. त्याच्याकडे थरथर कापायलं, उसूस व्हायलं, घाबराट व्हायली, बोलताच येणं, आनंद दाटून आला, वाणी बंद पडली, शरीर कंप झाला, डोळ्यातून अश्रू आले, काय बोलावं सांगण झाला. हा अनुभव अर्जुनाचा त्या गोपीमध्ये संजय केला. बापरे, साष्टांग नमस्कार. शब्दच नाही, खरंच नाही. हो माऊली, तुमचे पण आवाज असे बघतो आम्ही. कळतच नाही. हो माऊली, किती ओव्या सांगताना तुमच्या नेत्रात कशाच धारा वाहत होत्या, काय वाहत होते हे आज कळलं. तुम्हाला असाच आनंद होत असणार अंतःकरणातून, तसाच प्रेमाचा पाजर फुटत होता माऊली. खरंच आहे माऊली, अद्वयाचा आनंद किती सुंदर सांगितलं. बापरे, सगळं थांबवा आपण. उससाची त्याला उसस भरून आलं, घाबरून आलं, थरथर कापायला, बोला वाटायला पण वाणीच बंद झाली आणि थरथर कापायला, कंठ भरून यायला, डोळ्यात पाणीला लाटायला. ते आनंद कसा सांगू, मी तर भोगायलो, शब्दाविना भो आनंद आहे. आणि तो आनंद वाणीतून काढावा तर वाणीच बंद पडली. त्याची तो अनुभव दाटून आला, शरीर हालायला लकलकलं, कंठ भरून यायला आणि कसं व्हायला काय कळणं, काय सांगता येणं, पण आनंद मी भोगायलो. अद्वैत आनंद स्पर्शे तिची रसमय झाली असे. खूप सुंदर माऊली, खूप छान. नाही पण तुम्हाला झाला बाई असा रोज आनंद. सांगता मला हा आनंद. हा आनंद तुम्ही रोज आमच्यासाठी शब्दात मांडता माऊली. हाच अनुभव आहे आम्हाला रोज. संजयला नाही सांगते, तो काही सांगताय का, त्याला कसा मांडता येईल शब्दामध्ये. पण सद्गुरु आईच हे अनुभव सांगू शकते शब्दात, इतकं सुंदर मांडू शकतात. मी स्वतः अनुभव मांडता येते.
खरंच आहे माऊली. आद्य आनंद स्पर्शी भेटला माय आज. खरंच ते भेटला. उपकार फेडू शकत. पण ती संत ते स्मशानापर्यंत नेती, पण संत देवापासून येतो तुम्हाला. मग चांगलं कोण आहे? संत माऊली अगदी. खरंय माऊली. कुठं कळते तुमच्या का सुंदर नाही. आपला उद्धार करणारं कोण आहे, आपल्याला तोडून खाणारं कोण आहे, जोडे मारणारं कोण आहे, आयुष्यभर पिळून खाणारं कोण आहे, कळत नाही. सांगून फायदा नाही. ते आम्हाला आधीच कळालं. मोठ्याशिवाय करमत नव्हतं आम्हाला. नाही बाबा, त्या घरात आणि दारात तो कधी संपत नाही. साडी आणली आनंद झाला, पाटली आनंद गेला, दागिने आणले झिजले कमी झाले आनंद गेला. ते आनंद एक क्षणच असते माई. फक्त आणल्याबरोबर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गणेशची जय. सर्वांना